नमस्कार, मी विनायक. महाराष्ट्र म्हणजे या खास शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सेन्सॉर बोर्डानं लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमावर लैंगिक स्वैराचाराचा ठपका ठेवत सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारलं आणि बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा भूकंप आला. परदेशांमध्ये नावाजलेल्या सिनेमांना सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. पहलाज निहलानींच्या या सेन्सॉर बोर्डानं या अगोदरसुद्धा संस्कृती रक्षकाची भूमिका घेत सिनेमांना सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारलेली आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्ड संस्कारी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं आहे. लिपस्टिक अंडर माय बुरखा हा वाद सध्या सुरू झालेला आहे. सेन्सॉर सर्टिफिकेट नाकारलं गेलं आहे आणि म्हणूनच याच मुद्द्यावर पुढचा अर्धा तास आपण चर्चा करणार आहोत. याचबद्दल बोलायला माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत फिल्म क्रिटिक अमोल परचुरे. अमोल, स्वागत आहे या चर्चेमध्ये. या चर्चेला आपल्याला सुरुवात करायची आहे. काय नेमक्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. पण सुरुवातीला आपण बघूयात लिपस्टिक अंडर माय बुरखाचा हा नेमका वाद काय. लिपस्टिक अंडर माय बुरखा हा स्त्रीप्रधान सिनेमा आहे, पण त्यात प्रचंड सेक्स सीन आहेत. त्यातली भाषा अश्लील आहे. ही आहेत सेन्सॉर बोर्डाची काही निरीक्षणं, ज्यासाठीच सिनेमाला सर्टिफिकेट नाकारलं गेलं आणि बॉलिवूडमधल्या सर्वांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात तलवारी उपसल्या. ये समस्या खत्म तभी होगी जब भी हम सेंसरिंग को निकाल करके सर्टिफिकेशन की बात सिर्फ करेंगे कि हर फिल्म सर्टिफाई की जाएगी, वो किस एज ग्रुप के लिए होगी, किस तरह के लोगों के लिए होगी, लेकिन कैंची चलाने की ताकत नहीं होनी चाहिए. Because this is not just about CBFC, this is about the mindset of Indian people who are governing all these bodies, the patriarchal mindset. That needs to be changed, that needs to be challenged. I definitely feel freedom of expression through your films and creative medium is something that we all have the right. पण सेन्सॉर बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सिनेमा आक्षेपार्हच आहे असा त्यांचा दावा आहे. बहुत सारे ऐसे सेक्शंस हैं जिनके अंडर इसको डिनाई किया गया है सर्टिफिकेशन, क्योंकि ये किस तबके को लेकर के बनाई गई है यही क्लियर नहीं है. इसमें कहीं पर भी ये नहीं बोला है सीबीएफसी ने कि महिलाओं की जो अधिकार है उनको हम नहीं देना चाहते या उनके डिनायल के बारे में बात कर रहे हैं. पिक्चर का जो सब्जेक्ट है, जो कंटेंट है, वो कम्प्लीटली डिफरेंट है, जो लोगों को समझना पड़ेगा. अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये गाजलेल्या सिनेमाला सर्टिफिकेट कसं काय नाकारलं जाऊ शकतं असा सवाल उभा राहिलेला आहे. पण या बंदीचं समर्थन करणारे देखील आहेत. सिर्फ हिंदुस्तान नहीं, मामी ही नहीं, टोक्यो में, स्वीडन में, कैरो में, वो कितने सारे फेस्टिवल्स में ये फिल्म गई है. वहाँ हर जगह इसको सराहना मिली है, हर जगह इसको प्यार मिला है. तो मैं समझता हूँ कि एक खुले नज़रिए से देखना चाहिए और इस बात को मानना चाहिए कि हमारे यहाँ की ऑडियंस भी इतनी मैच्योर्ड है कि अच्छा बुरा अपना समझती है. वो फिल्म फेस्टिवल में एक पर्टिकुलर ऑडियंस के लिए जाती है और आईएनबी मिनिस्ट्री उसको एक स्पेशल परमिशन देती है ओनली फॉर फेस्टिवल. लेकिन जब सेंसर बोर्ड के पास फिल्म जाती है तो फिल्म ऑल इंडिया क्या पूरे वर्ल्ड के रिलीज के लिए तैयारी की जाती है. तो उसमें जो भी कोई ऑब्जेक्शंस होते हैं, मेरा मानना यह है कि सेंसर बोर्ड को उसमें डिलीशन देना चाहिए, सजेशन देना चाहिए या रेफर कर देना चाहिए रिवाइजिंग कमेटी को. ये जो कम्प्लीटली रिजेक्शन का क्लॉज है ये गलत है. लिपस्टिक अंडर माय बुरखा भोपाळमध्ये घडतो. त्यात 4 प्रमुख स्त्री पात्र आहेत. त्यांच्या सेक्शुअलिटीच्या अवतीभोवती हा सिनेमा फिरतो. ही 4ही पात्र वेगवेगळ्या वयोगटातली आहेत. स्त्री हक्काच्या लढ्याला 100 वर्ष होत असताना भारतात असं घडणं हे फार आश्चर्यकारक असल्याचं अनेकांना वाटतं. I'm surprised and somewhat astonished to find that we are, the kind of reasons that have been given, or at least have appeared in the press about the film, on the comments that the CBFC itself has made, seem to me मेक नो सेंस एक्चुअली. कि महिला अगर आधारित कोई मूवी है तो उसको किस बात पर लेकर आपत्ति की जा रही है. अगर कुछ सीन उनको लगते हैं कि वल्गर हैं तो उसको बोलें काटने के लिए फिल्म निर्माताओं की डेफिनेटली जिम्मेदारी बनेगी कि वो गाने या वो सीन्स या वो डायलॉग्स उसमें से हटाए जाएं. मगर पूरी फिल्म जो कि एक इस आधार पे हो कि महिलाओं की अपने जीवन जीने की आज़ादी क्या है, उनको समानता का अधिकार किस तरह से है समाज में, इस पूरे आइडिया के ऊपर प्रश्न चिन्ह लगाना ये दोहरी मानसिकता और बहुत ही गंदी मानसिकता दर्शाता है सेन्सर बोर्ड की. गेल्या काही दिवसात हरामखोर, पार्स्ट आणि उडता पंजाब या सिनेमांवरची सेन्सॉरची बंदी किंवा लावलेली कात्री चांगलीच गाजली. प्रकरणं कोर्टात गेली आणि त्यानंतर सिनेमे रिलीजही झाले. पण सेन्सॉरनं सर्टिफिकेट देऊन सिनेमा मोकळा करावा अशी मागणी आता बॉलिवूडवाले करतायत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन.
लिपस्टिक अंडर माय बुरखाचा हा नेमका वाद काय होता तो आपण पाहिला. पण डिरेक्टर्स काही म्हणतील, प्रोड्युसर्स काही म्हणतील, ॲक्टर्स काही म्हणतील. सेन्सॉर बोर्डाचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत पहलाज नेहलानी हे आपल्या म्हणण्यावर अजूनही ठाम आहेत. आम्ही काहीही गैर केलेलं नाही आहे, नियमांमध्ये जेवढं बसतं तेवढंच आम्ही करणार असं त्यांचं म्हणणं आहे. बघा पहलाज नेहलानी यांचं या सगळ्या वादासंदर्भात नेमकं म्हणणं काय. डेमोक्रेटिक प्रोसेस है जिसको मतलब जो ना कोई चैलेंज नहीं कर सकता. जो रूल बने हैं उस रूल से, और बहुत 1952 के ये जो फ्रेम किए गए रूल है बहुत अच्छे हैं. आप जितना भी बदलो ये, लेकिन प्रोसेस को आप बदली नहीं कर सकते. आप रेटिंग ज़्यादा ला सकते हो और रेटिंग को बढ़ावा दे सकते हो ताकि उस रेटिंग में ये पिक्चर जो है ना बेस हो. इस तरह से हमारी रिवाइजिंग कमेटी की फिल्म जो है ट्रिब्यूनल में जा सकती है. अगर ट्रिब्यूनल में अगर एफ-गेट में किसी को नहीं जाना हो तो सीधा कोर्ट में भी जा सकता है. तो ये प्रोसेस बना हुआ है. हम रिफ्यूज करने की हमारे पास पावर है लेकिन बैन करने की पावर नहीं है. जिस तरह से जो है डिबेट जो है चैनलों में हो रही है, मुझे सॉरी मतलब जो ना अगर आप डिबेट करते हो तो होमवर्क करके कीजिए, गाइडलाइन को और प्रोसेस ऑफ द सर्टिफिकेट को कीजिए. अगर आप जबरदस्ती जो है पॉल्यूशन सेंस अपना डिबेट में आप पॉल्यूशन, साउंड पॉल्यूशन जो है ना फैलाएंगे तो हर घर जो है ना उससे भी खफा है. बघा नेमकं पहलाज नेहलानी काय म्हणताय. तुम्हाला जर डिबेट करायचं असेल तर तुम्हाला नियम माहिती पाहिजेत. आम्ही नियमांमध्ये सगळं केलेलं आहे, त्यामुळे आम्ही काहीही गैर केलं नाही आहे. याचबद्दल आपण बोलूया. आपल्याबरोबर फिल्म क्रिटिक अमोल परचुरे आहेत. अमोल, आपण पाहिलं नेमका हा वाद काय. पहलाज नेहलानी यांची प्रतिक्रियासुद्धा ऐकली. पण सगळ्यात पहिल्यांदा मी बेसिक प्रश्न विचारतो, सेन्सॉर बोर्डचं नेमकं काम काय असतं. हा सेन्सॉर बोर्ड आहे की हे सर्टिफिकेशन बोर्ड आहे, काय आहे नेमकं याचं काम. यांचं काम जे आहे सेन्सॉर बोर्डाचं, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की 1952 साली सिनेमॅटोग्राफी ॲक्ट जो बनला होता त्यानुसार आत्तापर्यंतचा कारभार जो आहे सेन्सॉर बोर्डाचा तो चाललेला आहे. आणि सेन्सॉर बोर्ड हा शब्द जो आहे तो आपला आपण ज्याला बोलीभाषेतला म्हणतो किंवा नेहमीच्या बोलण्यातला म्हणतो त्यातून आलेला तो शब्द आहे. खरं सेन्सॉर बोर्डाचं काम जे आहे ते सर्टिफिकेशनचं काम आहे. आणि याचबद्दल वेळोवेळी वाद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. अगदी हल्ली आपण उडता पंजाबचं जर उदाहरण घेतलं तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी 80च्या वर कट सुचवले होते. त्यांनी पंजाब हा शब्द काढायला सांगितला होता, कारण जे वास्तव उडता पंजाबमध्ये दाखवलं होतं पंजाबमधल्या व्यसनाधीनतेचं, तर ते त्यांना कुठेतरी आक्षेपार्ह वाटत होतं आणि अर्थात त्याच्यामागे काहीतरी पॉलिटिकल व्ह्यू मोटिव्ह होता. त्यानंतर बराच आवाज उठवला गेला आणि त्यानंतर हे लक्षात आलं की सर्टिफिकेशन तुम्ही द्या. ए सर्टिफिकेट आहे, यू सर्टिफिकेट आहे, UA सर्टिफिकेट आहे आणि अजून एक एस सर्टिफिकेट पण आहे जे आपल्याकडे फारसं वापरलं जात नाही. एस सर्टिफिकेट म्हणजे काय असतं की एखादी कलाकृती, एखादा सिनेमा, एखादी डॉक्युमेंटरी ही एका मोजक्या लोकांना किंवा फक्त इंजिनियर्स असतील किंवा फक्त डॉक्टर्स असतील त्यांच्यासाठीच तुम्ही ती दाखवू शकता, सेक्शनसाठी दाखवू शकता. आता पहिल्याच नेहलानी दावा असं करतायत की आम्ही कुठलाही सिनेमा बॅन केलेला नाहीये, तशी कुठलीही तरतूद नाहीये. पण ह्याच्यामधलं एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जर तुम्ही सर्टिफिकेट नाकारताय, जर तुम्ही आम्हाला ए सर्टिफिकेट सुद्धा देत नाही आहात, जर तुम्ही आम्हाला कट सुद्धा सुचवत नाही आहात, तर ह्याचा अर्थ तुम्ही हा सिनेमा रिलीज करून देत नाही आहात. कारण तुम्हाला जर आपल्या देशामध्ये कुठेही पब्लिक स्क्रीनिंग करायचं असेल, तुमच्या घरी तुम्ही तो सिनेमा बघा, त्याच्यासाठी काही तुम्हाला सेन्सॉर सर्टिफिकेट लागत नाही. पण जर त्याचं पब्लिक स्क्रीनिंग करायचं असेल, मल्टिप्लेक्समध्ये, सिंगल स्क्रीनमध्ये, प्रिव्ह्यू थिएटर्समध्ये किंवा अगदी एखाद्या नाट्यगृहात तुम्हाला लावायचं आहे किंवा लग्नाच्या हॉलमध्ये तुम्हाला पांढरा कपडा लावून सिनेमा लावायचा आहे, तर त्यासाठी सुद्धा सेन्सॉर सर्टिफिकेट लागतं. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तो प्रोड्युसर जो आहे, आता प्रकाश झा या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत, तर ते सिनेमा कसा रिलीज करणार हाच मुळात प्रश्न आहे. आणि सारखा पहलाज नेहलानी हा दावा करतायत म्हणजे संस्कारी असण्याचा आणि आपल्या संस्कृती रक्षणाचा वगैरे, तर त्यामध्ये बऱ्याच विसंगती आहेत ज्या आतापर्यंत वेळोवेळी उघडही झालेल्या आहेत. ॲब्सोल्युटली. पण एक मुद्दा तो म्हणजे जेव्हा बोललं गेलं या सिनेमाबद्दल, लैंगिक स्वैराचार या सिनेमामध्ये आहे. लैंगिक स्वैराचार म्हणजे नेमकं काय. म्हणजे आता सेक्सबद्दल बोलणं हा सुद्धा टॅबू आहे का. मग सेक्सबद्दल बोलायचंही नाही, मग तसे सीन्स पण नकोत, मग त्याच्यासाठी कट्स पाहिजेत. कट्स किती, तर मग ते सेन्सॉर सांगेल तेवढे तुम्हाला कट्स करायचे आहेत. बरोबर. आपण नेमके चाललोय कुठे. सिनेमा हे माध्यम आहे व्यक्त होण्याचं, मग व्यक्तच व्हायचं नाही का. कसं आहे की जर सेन्सॉर बोर्ड नसेल, आपण जर असं म्हटलं की सेन्सॉरची गरज नाही, सेन्सॉरला हटवा, तर कदाचित आपल्याकडे पॉर्न फिल्म्सच यायला लागतात. त्यामुळे सेन्सॉर बोर्डची एक काही प्रमाणात गरज आहे. कारण एक मर्यादा जी घालून देण्याचं काम असतं ते सेन्सॉर बोर्डाच्या थ्रू होतं. सर्टिफिकेशनचं काम जे आहे ते सेन्सॉर बोर्ड करतं. आता पहिल्याच नेहलानी असं दावा करतात की नियमात जे बसतं तेच आम्ही केलेलं आहे. या सिनेमात लैंगिक स्वैराचार आहे म्हणून आम्ही त्याला नाकारलं. आता लैंगिक स्वैराचार या संज्ञेची व्याख्या काय, ॲब्सोल्युटली ही व्याख्या कोण करणार. त्यांचं असं म्हणणं आहे की लिपस्टिक अंडर माय बुरखामध्ये ऑडिओ पॉर्नोग्राफी आहे. म्हणजे नेमकं काय. जर आपल्या नेहमीच्या बोलण्यातले शब्द असतील, दुसरी त्यांनी आणखीन एक अर्थात चीड आणणारी गोष्ट आहे की यामध्ये महिलांच्या फॅन्टसीचा विषय आहे.
म्हणजे पुरुषांची फॅन्टसी तुम्हाला चालते आणि महिलांची फॅन्टसी तुम्हाला चालत नाही. म्हणजे जसं तू म्हणालास की आपण कुठे चाललोय, तर आपण एकीकडे महिलांच्या हक्कासाठी लढा आणि अमुक तमुक सगळं Exactly. बोलतोय, पण जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे, जे सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचतं जागृतीच्या दृष्टीने, त्याच माध्यमामध्ये तुम्ही हा असा फरक करताय. म्हणजे मला असं वाटतं की जे संस्कृती रक्षकाचा बुरखा त्यांनी घातलेला आहे आणि त्या बुरख्याआड त्यांची जी काही एक सडलेली आणि जी काही मानसिकता आहे ती या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झालेली. सिनेमा हे असं एक माध्यम आहे की जसं तू म्हणालास की अक्षरशः लाखोंपर्यंत पोहोचतो. एक माध्यम आहे ज्यातनं आपण व्यक्त होतो आणि आपण एन्जॉय सुद्धा करतो. प्रत्येक सिनेमा हा यातनं काही सगळंच मिळतं असं नाही, आपण एन्जॉयमेंटसाठी सुद्धा हे सिनेमे बघतो. पण ज्या वेळेस असे विषय हाताळलेले असतात की महिला सक्षमीकरणाचा विषय असेल, आपण एका बाजूने या सक्षमीकरणाबद्दल खूप बोलतो, ढिंडोरे पिटतो, पण ज्यावेळेस असे सिनेमे येतात त्याला विरोध नेहमी होतात. संस्कृती रक्षकांचे हे विरोध होतात आणि सेन्सॉर बोर्डानेच असा विरोध करणं, मग ही दुटप्पी भूमिका नाही आहे का? हा सिनेमा जो आहे तो यापूर्वी मामीमध्ये दाखवला गेला होता. 2 स्क्रीनिंग मुंबई फेस्टिवलमध्ये झाले होते. जसं आता प्रकाश झानी सुद्धा म्हटलं की टोकियोमध्ये त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. Absolutely. सो ती माणसं काही मूर्ख नाही आहेत. सो संवेदनशील विषयावर बनवलेला जो सिनेमा आहे त्याचा एक वेगळा प्रेक्षक आहे. त्या प्रेक्षकांपर्यंत तो सिनेमा पोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता ही जी अलंकृता श्रीवास्तव आहे जिने हा सिनेमा डिरेक्ट केलेला आहे, लिपस्टिक अंडर माय बुरखा, त्यामध्ये 4 महिलांची स्टोरी आहे. या 4 महिला वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत आणि त्यांची काहीतरी एक स्वप्न आहे, त्यांची आस आहे, ती त्यांना पूर्ण करायची. मग ती सेक्सची आस असू शकेल, त्यामध्ये सुंदर दिसण्याची आस असू शकेल, किंवा वय वाढलेलं असताना त्या वयात एखादं अफेअर करावं असं वाटू शकेल. म्हणजे हे वास्तव आहे आपल्या देशातलं की आपण आपल्या महिलांना कशा प्रकारे घरात कोंडून ठेवलंय, त्यांच्या इच्छा दाबून ठेवलेल्या आहेत. जर हे वास्तव तुम्ही समाजासमोर आणताय, तो एक आरसा तुम्ही समाजाला दाखवताय, तर तो आरसा आम्ही बघायचाच नाही, तो तुम्ही बघूनच देणार नाही. आणि सगळ्यात मोठी विसंगती जी आहे या ह्याच्यातली की इतक्या संवेदनशील विषयावरचा सिनेमा जो आहे, ज्याला इतके अवॉर्ड मिळालेले आहेत, तो सिनेमा तुम्ही रोखताय आणि क्या कूल है हम किंवा ग्रँड मस्ती या अशा प्रकारचे जे सिनेमे आहेत ज्यांची पोस्टर सुद्धा आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ते सिनेमे सुद्धा रिलीज झालेच पाहिजेत. माझं तेच म्हणणं आहे की सगळ्यांना रिलीज होऊ देत, सगळे सिनेमे रिलीज होऊ देत, प्रेक्षक ठरवते. प्रेक्षकांना हा हक्क आहे की हा सिनेमा जाऊन बघायचा की नाही बघायचा, हा सिनेमा मला आवडणार आहे की नाही आवडणार आहे, हा मी दुसऱ्यांना सांगणार आहे बघायला की नाही सांगणार आहे, हे सेन्सॉर बोर्ड नाही ठरवू शकत. पण अमोल, आक्षेप नेमका मग कशावर असतो? शब्दांवरती, वापरलेल्या शब्दांवरती आक्षेप असतो का? कारण कधी कधी शिव्या वापरल्या जातात, ज्या जनरली नॉर्मल बोलीभाषेत सुद्धा अनेक जण वापरतात. आणि त्याचबरोबर की व्हिज्युअल वर आक्षेप घेतला जातो. ज्या सिनेमांचा उल्लेख तू केलास, क्या कूल है हम, ग्रँड मस्ती, या सिनेमांमध्ये व्हिज्युअली सुद्धा डिस्टर्बिंग काही होतं असंही म्हटलं गेलं, किंवा ते खूप ऑप्सिन होतं असंही म्हटलं गेलं. पण तो डिरेक्टरची ती चॉईस आहे, ती ऍक्टर्सची ती चॉईस आहे. मग आक्षेप नेमका कोणत्या गोष्टीवर घेतला जातो? इकडे आता म्हटलं तर लैंगिक स्वैराचार. मला असं वाटतं की आता वेळ आली आहे की सेन्सॉर बोर्डाचे जे कोण सदस्य आहेत त्यांच्याबद्दलचा आदर बाजूला ठेवायचा. म्हणजे आतापर्यंत आपण त्यांचा आदर ठेवून वगैरे बोलत होतो. आपण समजूया की ते खूप विद्वान आहेत वगैरे वगैरे, कोण त्यांची नेमणूक करतं आणि कशा प्रकारची नेमणूक होते ते सगळंच संशयास्पद आहे. पण जी 5 लोक किंवा 4 लोक तो सिनेमा त्यावेळेला बघतात, त्या 5 लोकांच्या मानसिकतेवर ठरतं की हा सिनेमा त्याला कुठलं सर्टिफिकेट द्यायचं आहे. आता साधं उदाहरण आहे, म्हणजे अशी अनेक मागच्या काळात सुद्धा उदाहरणं झाली आहेत. अलीकडची उदाहरणं घ्यायची तर दम लगा के हैशासारखा एक सिनेमा यशराजचा जो रिलीज झाला होता, त्यामध्ये लेस्बियन हा शब्द त्यांनी काढायला लावला. आता लेस्बियन ही शिवी आहे का? लेस्बियन हा काही आक्षेपार्ह आहे का? काही ते कृत्य त्याच्यामध्ये करतायत, काही नग्नता त्याच्यामध्ये आहेत, फक्त त्याच्या बोलण्यामध्ये. आणि तो सिनेमा किती चांगला आहे आणि किती सगळ्या प्रकारच्या ऑडियन्ससाठीचा आहे हे आपल्याला माहिती आहे. जेम्स बॉन्डला यांनी सोडलं नाही. त्यांनी जेम्स बॉन्डचा किस सीन जो आहे तो जरा जास्त वेळ किस त्याचा आहे म्हणून त्या वगळला. सुद्धा किती सेकंदाचा पाहिजे हे सुद्धा हेच ठरवणार. म्हणजे तुम्हाला काय असतं, काय काय वेळेला मला एक म्हणजे आता ही कुजबूज आहे जी इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष सुरू आहे. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्ही सर्टिफिकेशन तुम्हाला हवं तसं मिळवू शकता आणि हे खूप गंभीर आहे. म्हणजे आता आपल्याला मंदाकिनीची उघडी छाती धबधब्याखाली बघायला मिळते रामतेरी गंगामेलीमध्ये, पण दुसऱ्या एखाद्या डिरेक्टरने, दुसऱ्या एखाद्या प्रोड्युसरने अशा प्रकारचं दृश्य असेल सिनेमात तर ते कापलं जातं. सो हे राज कपूरच्या काळापासून हे चालत आलेलं आहे की आता बालाजीसारखे असतील किंवा हे मोठमोठे जे हाऊसेस आहेत, सो हे कशा प्रकारे वळवतात गोष्टी आणि वळवायला लावतात हे खूप गंभीर आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि त्यामुळे त्याला एक परिमाण राहत नाही. म्हणजे आता सेन्सॉर बोर्ड जर आत्ता म्हणत असेल की लिपस्टिक अंडर माय बुरखा हा लैंगिक स्वैराचाराचा विषय, मग तुम्ही तेच परिमाण जे आहेत, तेच निकष जे आहेत ते सगळ्या सिनेमांना लावायला पाहिजे. आपल्याला तसं दिसत नाही.
ऍब्सोल्युटली, एक्झॅक्टली. म्हणजे हा जो दुटप्पीपणा आहे तो दुटप्पीपणा आहे. सुद्धा गेला पाहिजे. आणि हा वाद यापूर्वी सुद्धा झाला होता. त्यावेळेस श्याम बेनेगल यांची एक समिती सुद्धा स्थापन झाली होती. श्याम बेनेगल यांना या सगळ्या वादावर नेमकं काय वाटतंय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या सिनेमामध्ये वैभव तत्ववादी यांनी सुद्धा एक भूमिका केली आहे. त्याला नेमकं या वादावर काय वाटतंय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. लिपस्टिक अंडर माय बुरखा निमित्त जो वाद निर्माण झाला आहे त्याबद्दल आपण बोलतोय. पण लिपस्टिकच्या आधी गेल्या 6 महिन्यात हरामखोर, उडता पंजाब हे सिनेमे सुद्धा अगदी याच प्रक्रियेमधनं गेलेत. वारंवार हे वाद टाळण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली. तिचे अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल होते. या समितीनं आपला अहवाल सुद्धा दिला होता, पण केंद्रानं त्यावर अजून काहीही केलेलं नाहीये अशी खंत स्वतः श्याम बेनेगल यांनी बोलून दाखवली. उसमें बहुत इम्पोर्टेंट चीज़ ये है कि फिल्मों को क्लासिफाई किया जाए. नॉट सेंसरिंग की बात ही नहीं है. क्लासिफाई करें कि एज और मैच्योरिटी के हिसाब से ये फिल्म सूटेबल किन के लिए है, कौन देख सकते हैं, और मतलब ये एडवाइजरी कैपेसिटी है. इनके लिए ये सही होगा, इनके लिए ये सही नहीं होगा, इन लोगों के लिए ये ठीक नहीं होगा. तो एज और मैच्योरिटी के हिसाब से क्लासिफिकेशंस किए हैं हमने. ज़्यादा मतलब अभी तो सिर्फ 3 क्लासिफिकेशंस हैं, यू ए और ए. हम लोगों ने उससे एडिशनल क्लासिफिकेशंस भी किए हुए थे उस रिपोर्ट में. लेकिन इसमें कोई ऐसी चीज़ नहीं थी कि पिक्चर को काटा जाए सर्टिफिकेट देने के लिए या बैन किया जाए. ये 2 चीज़ें हम लोगों ने कभी उसमें लाया ही नहीं. बैन इसी चीज़ पे इसी किस्म के फिल्म को हो सकता है जो विच इज़ अगेंस्ट योर कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन और इट इज़ इनिमिकल टू नेशनल इंटरेस्ट. उस किस्म की फिल्म को तो नेचुरली आप सर्टिफिकेट नहीं दे सकते. तो हम लोगों का रिपोर्ट वहाँ पड़ा हुआ है गवर्नमेंट के पास, उनको देखना चाहिए ये, क्योंकि इस किस्म की जो चीज़ें हो रही हैं ये होने की ज़रूरत नहीं है, क्योंकि इसी वजह से तो वो रिपोर्ट बनी है, क्योंकि इसी किस्म के चीज़ों को अवॉइड करने के लिए. तो अभी पता नहीं क्या हुआ है उस रिपोर्ट से. श्याम बेनेगल यांनी रिपोर्ट दिला, पण त्याचं अजून काही झालेलं नाही आहे. अमोल, नॅशनल इंटरेस्टच्या विरोधात या सिनेमात काही नाही आहे, संविधानाच्या विरोधात या सिनेमामध्ये काही नाही आहे. जसं परदेशांमध्ये जे क्लासिफिकेशनचा मुद्दा श्याम बेनेगल यांनी मांडला तो म्हणजे US सर्टिफिकेट, ए सर्टिफिकेट किंवा 18 वर्ष, 25 वर्ष, चला 25 वर्ष करा, पण बॅन करणं आपल्याकडे हे का नाही होऊ शकत वयोमर्यादा. आणि जसं श्याम बेनेगल म्हणतायत त्या पद्धतीने या सगळ्या बोर्डाचं जे कामकाज आहे ते नवीन पद्धतीने आता तयार करायला लागेल. त्याची एक वेगळी रचना तयार करायला लागेल, कारण शेवटी हा कायदा हा 52 सालचा आहे. त्यानंतर सिनेमाचं तंत्रज्ञान बदललं, सिनेमा बदलला, प्रेक्षक बदलले, सिनेमाचं माध्यम ज्या पद्धतीने म्हणजे मल्टिप्लेक्स पर्यंत आपण आता पोहोचलोय, छोटे छोटे स्क्रीन्स असतात, त्यामुळे हा सगळ्याचा विचार करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांची भाषा, पहिल्याच नीलानी म्हणतात की जा ना कोर्टात तुम्ही, ही तीच भाषा झाली ना. जेव्हा एखादा मगरूर पोलीस आपल्याला म्हणतो काय करणार तू माझं, तुम्ही काय माझं वाकडं करणार, ही तीच भाषा आज ते बोलतायत. त्यामुळे आत्तापर्यंत त्यांना जी काही हिंमत मिळाली आहे या सगळ्या हा उद्दामपणा झालेला आहे. त्यामुळे तो सुद्धा काढणं गरजेचं आहे. आणि जी इंटरनॅशनल पद्धत आहे, म्हणजे आता आपल्याकडे हॉटस्टार आहे, आपल्याकडे ॲमेझॉन प्राईम आहे, नेटफ्लिक्स आहेत, ही जी एक डिजिटल माध्यमं उपलब्ध आहेत त्यावर सगळ्या प्रकारचा म्हणजे मनोरंजन जे आहे ते उपलब्ध आहे. त्यामध्ये 18+, 15+, 12+ अशा प्रकारचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते क्लासिफिकेशन आपण जर अवलंबलं तर कदाचित हे अशा प्रकारचे वाद जे आहेत ते उद्भवणारच नाहीत, कारण त्या पद्धतीने त्या प्रकारचा प्रेक्षक जो आहे तो सिनेमा बघायला जाईल किंवा जाणार नाही, तो त्याचं ते ठरवेल बेसिकली. ॲब्सोल्युटली. जे मला बघायचं ते मला बघू द्या, बघण्यावरती किंवा मला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्यांच्यावर घालू नका, हेच फक्त म्हणणं आहे. पण हे म्हणणं सेन्सॉर बोर्डाला पटतंय की नाही पटत आहे हे अजूनही आपल्याला कळत नाही आहे. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. लिपस्टिक अंडर माय बुरखाच्या निमित्ताने सध्या आपण बोलतोय. या सिनेमामध्ये वैभव तत्ववादींनी सुद्धा भूमिका साकारलेली आहे. त्याचं नेमकं या वाद्यावर काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेऊयात.
लिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा नव्या वादात अडकलेला आहे. सेन्सॉर बोर्डने या सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिलेला आहे आणि ह्या सिनेमाचा एक कलाकार म्हणजेच वैभव तत्ववादी, तुझं स्वागत सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये. थँक्यू सो मच. वैभव, काय सांगशील सेन्सॉर बोर्डने ह्या सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे? म्हणजे अगदी कट्स नाही किंवा सिनेमा कमी केला असं पण नाही, डायरेक्ट सर्टिफिकेट देण्यास नकार दिला. तुझी भूमिका काय, तुझा स्टँड काय याच्याबद्दल? नाही, मी बऱ्याचदा बोललो याच्याबद्दल. दिस इज रेडिक्युलस. कारण मी एक समजू शकतो की तुमचे मतभेद असू शकतात, तुमचं स्वतःचं मत असू शकतं की अमुक एखादी फिल्म यू आहे, याला यू सर्टिफिकेट देणार, याला UA सर्टिफिकेट देणार, याला A सर्टिफिकेट देणार. हे म्हणजे लहान मुलासारखं नाही, आम्ही नाही जा असं कसं तुम्ही करू शकता? म्हणजे तुम्ही सर्टिफाय करणार नाही. आणि लिपस्टिक अंडर माय बुरखाबद्दल मी सांगतो, आवर्जून सांगतो आहे मी, कारण प्रत्येक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला ही इन्व्हाइट केले, या डिरेक्टरला फोन करून आवर्जून ही फिल्म की आम्हाला इथे स्क्रीन करायची आहे. मामीमध्ये ते स्क्रीनिंग झालं आणि सगळ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तुम्ही नाव घ्या त्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं, आणि तिकडे लिपस्टिक अंडर माय बुरखाला इन्व्हाइट केलं गेलं आहे. आणि आत्ताच आज सकाळीच मी वाचत होतो, BBC वगैरे तिथून इंटरनॅशनल, म्हणजे आपलं परसेप्शन बघा काय होतं आहे की हेडलाईन अशी होती की इंडियन फिल्म लिपस्टिक अंडर माय बुरखा बँड दॅट शोज विमेन एम्पॉवरमेंट. म्हणजे आपलं काय परसेप्शन होतं देशाबद्दलचं, म्हणजे की आपण कुठेतरी 15-20 वर्ष मागे चाललो आहे बिकॉज ऑफ डिसिजन्स लाईक दिस. आणि त्याच्यानंतर लोकांचं जर असं म्हणणं असेल की हे फक्त पब्लिसिटीसाठी आम्ही करतो आहे, तर आम्हाला खरंच काही गरज पब्लिसिटीची वाटत नाही अशा पद्धतीने. कारण जेव्हा मला आठवतं याचा ट्रेलर रिलीज झाला होता, तर सगळ्यात ट्रेंडिंग ट्विटरवर जर पहिलं होतं तर लिपस्टिक अंडर माय बुरखा होतं, ज्याची एक्सपेक्टेशन कोणाला आम्हाला नव्हती, इतकं वाटलं नव्हतं. तर त्यामुळे इट्स रिअली डिसअपॉइंटिंग. आणि मला असं वाटतं की आता खूप लोकांनी जे अवॉर्ड वापसी गँगबद्दल आपण बोलतो, जे खूप लिबरल सेक्युलरिझमबद्दल बोलतात, त्यांनी कुठेतरी बोललं पाहिजे. कारण जर तुम्ही तो लेटर पाहिला तर त्याच्या खाली लिहिलं आहे की इट डिमीन्स किंवा सर्टन सेक्शन ऑफ द सोसायटी, असं तिकडे एक त्याचं लास्ट दिलं आहे. कोणत्या सेक्शन ऑफ सोसायटीला हर्ट केलं या फिल्मनी मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट्स अ स्टोरी ऑफ 4 विमेन, त्यात एक मुस्लिम आहे. तर म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, रिलिजन काही नाही, इट्स अबाउट ॲम्बिशन्स ऑफ दोज 4 विमेन. तर त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणजे शब्द नाही, म्हणजे मला जेव्हा कळलं ना, आणि मला नंतर बऱ्याच चॅनल्सकडून किंवा न्यूजपेपरमधून फोन आले, तर मला काय रिॲक्ट करावं कळलं नाही, कारण आय वॉज सो मच डिसअपॉइंटेड. जसं आपण तू बोललास की आपण कुठे चाललो आहे, म्हणजे 21st सेंचुरीमध्ये अशा सिनेमाला जर तुम्ही बॅन करता किंवा तुम्ही सर्टिफिकेट देत नसाल तर हे चुकीचं आहे कुठेतरी. आणि आपण एक ट्रेंड बघतो आहे मागच्या 1-2 वर्षांपासून की पास्ट असू दे किंवा उडता पंजाब असू दे, ह्या सिनेमांनासुद्धा सेन्सॉर बोर्डने थोडंसं आडकाठी केली होती. त्यामुळे एक संस्कारी सेन्सॉर बोर्ड हा एक ट्रेंड जो सुरू आहे सध्या, त्याच्याबद्दल तुला काय सांगायचं, तुझा टेक काय आहे? नाही, मग संस्कारी असाल ना तुम्ही तर मग दुटप्पीपणा नको. म्हणजे आयटम नंबर्सला तुमचं काही म्हणणं नाही, त्याच्यावर चीझी लाईन्स मुलींवर घेता येतात, जिथे आपण वी ऑब्जेक्टिफाय विमेन असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल बरं, माझं त्याच्याबद्दलही म्हणणं नाही बरं का. माझं म्हणणं आहे ठीक आहे, ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये येतं. मी बघणार का नाही असं काहीतरी फालतू आयटम नंबर असेल किंवा असं जिथे मला असं वाटतं की विमेन आर बिंग ऑब्जेक्टिफाईड, मी नाही बघणार प्रेक्षक म्हणून. पण तुम्ही बॅन कसं करू शकता त्याला? प्रेक्षक म्हणून इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. मला आवडेल तर मी बघीन, नाही आवडणार, मला वाटलं मूर्खपणा आहे, काहीतरी मूर्खासारखे दाखवतात, मी नाही बघणार. पण हे करणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं. तर म्हणून संस्कारी असाल ना तर मग त्यात पण एक संधता कुठे नाही आहे असं मला वाटतं. आणि ह्यामुळे आपण एक बोलू शकतो की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आपलं एक मूलभूत आपली राईट आहे, ती फंडामेंटल राईट आहे, त्याला पण एक कुठेतरी आपण बंधन घालतात ही लोक ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि सिनेमॅटिक लिबर्टी जो प्रकार आहे तो पण यामुळे कुठेतरी अडला जातो आहे. प्रश्नच नाही. आणि मी तर फिल्म पाहिली आहे, म्हणजे याच्यात काय ऑब्जेक्शनेबल आहे ना, खरंच म्हणजे ती खूप रिअल आहे. आणि त्यांना काय म्हणजे सर्टिफाय न करण्यासारखं काय याच्यातनं मला खरंच कळलं नाही. थँक्यू सो मच वैभव. आणि आपण होप करूया की हा जो एक तुम्ही लोक आणि अदरवाईज पण तुला बॉलिवूडमधनं भरपूर लोकांनी सपोर्ट केला आहे ह्या बॅनच्या अगेन्स्ट, तर त्यामुळे ते एक पॉझिटिव्ह रिझल्ट येईल असं आपण अपेक्षा करूया. नाही, होप तर नाही, वी आर फायटिंग अगेन्स्ट इट. आणि आय एम शुअर दिस फिल्म विल रिलीज इन इंडिया दिस इयर इटसेल्फ. अमोल, शेवटचा आपल्याकडे काही वेळ आहे, पण नेमकं आता यातनं मार्ग काय काढायचा? कारण ही एकदा नाही आहे, दोनदा नाही आहे, हे सातत्यानं घडतं आहे आणि यापुढे सुद्धा हे कदाचित घडत राहू शकतं. पण मार्ग कसा काढायचा? मार्ग म्हणजे माहिती आणि प्रसारण खात्यानं आता लवकरात लवकर श्याम बेनेगल यांच्या कमिटीने जे काही प्रस्ताव दिलेले आहेत पूर्णपणे रिवॅम्प करण्याच्या बद्दल सेन्सॉर बोर्डाचे संदर्भातले, ते आता सगळे प्रस्ताव मान्य करायला लागतील. किंवा ॲटलिस्ट ते प्रस्ताव तुम्ही घेऊन बसा, चर्चा करा, फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या दिग्गजांना बोलवा. आणि ह्या सिनेमापुरता जर विचार केला तर आता
आता त्यांना रिव्हिजन कमिटीकडे, रिव्हिजन बोर्डाकडे जावं लागेल. तिथे त्यांना आपली बाजू जोरदारपणे मांडावी लागेल. तिथे आणखीन कोण विद्वान लोक असतील आणि त्यांना नेमकं हे सगळं कळणार आहे का नाही याच्यावर आता या सिनेमाचं भवितव्य अवलंबून आहे. पण मला खात्री आहे की ज्या पद्धतीने इंडस्ट्री आता ह्यामध्ये सोशल मीडियावर तरी उतरली आहे, मला वाटतं आता थोडी पुढची स्टेप घ्यायला लागेल. कदाचित सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसवर फिल्म इंडस्ट्रीचा मोर्चा वगैरे सुद्धा निघालेला आपल्याला दिसू शकेल. पण तसं काहीतरी झाल्याशिवाय हे बदलेल असं मला वाटत नाही. ॲब्सोल्युटली. आपण भारतात राहतोय, आपण लोकशाहीमध्ये राहतोय. मला जे अधिकार दिलेले आहेत त्याचं तरी मला पालन करू द्या, किंवा मला जे फ्रीडम दिलेलं आहे त्याला ते मला उपभोगू द्या, इतकंच म्हणणं आहे डिरेक्टर्सचं, प्रोड्युसर्सचं, ॲक्टर्सचं. बघूया ही बुद्धी या सेन्सॉर बोर्डाला सुचेल अशीच आपण अपेक्षा करूया. पण थँक्यू व्हेरी मच अमोल या संपूर्ण एकूण चर्चेबद्दल. या खास शोमध्ये सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.